नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्नासोबत काही महत्त्वाची माहिती देखील कव्हर करणार आहोत, ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. जे काही रेग्युलर आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांना माहिती असेल की आपण किती महत्त्वाची माहिती या ठिकाणी कव्हर करत असतो आणि ती जेवढी काही माहिती या ठिकाणी आपण कव्हर करत असतो तर ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असते. त्यासाठी वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. जेवढी माहिती सांगण्यात येईल ती वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. आजचा आपला भाग असणार आहे 545वा. या भागामध्ये आपण 21 ऑगस्ट 2026 या दिवसातील जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. लक्ष सरकारी नोकरी असं आपल्या चॅनलचं नाव आहे. टेलिग्राम पेज असेल किंवा इंस्टाग्राम पेज असेल, या दोन्ही ठिकाणी देखील आपल्याला फॉलो करायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपण हे जे काही महत्त्वाचे प्रश्न असतात बघा, तर ते त्या ठिकाणी अपलोड करत असतो. प्रश्न क्रमांक पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. काही माहिती देखील आहे ती लिहून घ्यायची आहे. प्रश्न क्रमांक पहिला, मेगा अर्थ बाह्यग्रह GJ 523b या शोधाशी संबंधित संशोधक पथक कोणते आहे? अलीकडेच मेगा अर्थ बाह्यग्रह शोधण्यात आला आहे, ज्याचं नाव आहे GJ 523b. हे जे काही बाह्यग्रह आहे तर हे शोधले गेले आहे आणि त्या शोधाशी संबंधित संशोधक पथक कोणते आहे असा प्रश्न विचारण्यात आला आहे, ज्याचं उत्तर असणार आहे पर्याय ड, अमॅक्स क्रॉफ्ट पथक. अमॅक्स क्रॉफ्ट पथक असं त्या पथकाचं नाव आहे, ज्यांनी हे मेगा अर्थ बाह्यग्रह GJ 523b हे शोधून काढले आहे. अत्यंत घन आणि विशाल बाह्यग्रहाचा शोध या ठिकाणी लागला आहे. असामान्य आकारामुळे आणि खडकाळ रचनेमुळे याला मेगा अर्थ असं नाव पडलं आहे. कशामुळे तर असामान्य आकार आणि खडकाळ रचनामुळे याला मेगा अर्थ असं नाव पडलेलं आहे. संशोधक पथक आपण पाहिलं अमॅक्स क्रॉफ्ट पथक, जे अमेरिकेतील विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठाशी संबंधित आहे. कोणत्या तर विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठ. आकार जर आपण पाहिला तर या बाह्यग्रहाचा आकार हा पृथ्वीच्या तुलनेत 2.55 पट अधिक मोठा आहे. किती? 2.55 पट हा अधिक मोठा असणार आहे. वस्तुमान जर आपण पाहिलं तर पृथ्वीच्या तब्बल 23.5 पट जास्त, पृथ्वीच्या तब्बल 23.5 पट जास्त त्याचं वस्तुमान असणार आहे. ग्रहाची घनता आपण पाहिली तर घनता सुमारे 7.8 ग्रॅम असणार आहे. परिभ्रमण काळ हा मूळ ताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 17.75 दिवस एवढा परिभ्रमण काळ त्याचा असणार आहे. तापमान जर आपण पाहिलं तर या ग्रहाचे अंदाजित तापमान हे 538 केल्विन, 538 के इतके असणार आहे. किती? 538 केल्विन. हीच माहिती पुन्हा एकदा सांगतो. आकार बाह्यग्रह पृथ्वीच्या तुलनेत 2.55 पट अधिक मोठा, वस्तुमान पृथ्वीच्या तब्बल 23.5 पट जास्त, ग्रहाची घनता सुमारे 7.8 ग्रॅम, परिभ्रमण काळ हा मूळ ताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 17.75 दिवसाचा कालावधी. तापमान पाहिलं तर या ग्रहाचे अंदाजित तापमान हे 538 केल्विन इतके आहे. एवढे जेवढे काही महत्त्वाचे पॉईंट्स या ठिकाणी आपण कव्हर केले ते महत्त्वाचे असून ते आपल्याला लिहायचे आहेत. संशोधन पथक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अमॅक्स क्रॉफ्ट पथक हे संशोधन पथक असणार आहे या बाह्यग्रहाचे. प्रश्न क्रमांक दुसरा, हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याचे नाव बदलून केरळम करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिलेली आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. काही दिवसांपूर्वी केरळचं नामकरण करण्यासाठी एक विधेयक संसदेमध्ये सादर करण्यात आलं आणि ते विधेयक मंजुरी मिळाल्यानंतर ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे ते पाठवण्यात आलं मंजुरीसाठी. आणि आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्या विधेयकाला मंजुरी दिली असून पर्याय अ केरळ, केरळचं नामकरण आता केरळम करण्यात येणार आहे. कारण या जे काही विधेयक आहे बघा, तर त्या विधेयकाला त्यांनी मंजुरी दिली आहे आणि त्या मंजुरीनंतर आता हे केरळम असं नामकरण होणार आहे केरळ राज्याचं. पुन्हा एकदा माहिती पाहूया. सादर कोणी केलं होतं? केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सादर केलं होतं. भारतातील केरळ राज्याचं नामकरण आता केरळम असं करण्यात येणार आहे.
11 ऑगस्ट रोजी विधानसभेने विरोधी पक्षांच्या गदारोळात हे जे काही नामकरण होतं विधेयक होतं तर ते कोणत्याही चर्चेविना मंजूर केलं होतं. राज्यसभेने मंजूर केल्यानंतर ते राष्ट्रपतींची संमती मिळवण्यासाठी पाठवण्यात आलं. आता ती देखील संमती प्राप्त झालेली आहे. फेब्रुवारी 2024मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाकडून नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. केव्हा? फेब्रुवारी 2024मध्ये. केरळ अधिवेशनाने 24 जून 2024 रोजी केरळ या राज्याचे नाव केरळम असे करण्याचा ठराव हा मंजूर केला होता. केव्हा? तर 24 जून 2024ला. कोणी? केरळ अधिवेशन, त्या ठिकाणी केरळ विधानसभेने. मंत्रिमंडळाने फेब्रुवारी 2024मध्ये केरळ या राज्याच्या नावात बदल करून ते केरळम असं करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या मंजुरीनंतर भारताचे राष्ट्रपती हे केरळ अल्टरेशन ऑफ नेम बिल 2026 हे विधेयक भारतीय संविधानाच्या कलम 3 अंतर्गत राज्य विधानसभेचे मत जाणून घेण्यासाठी केरळ राज्य विधानसभेकडे पाठवण्यात आले होते. त्यानंतर राज्य विधानसभेकडून मत प्राप्त झाल्यानंतर केंद्र सरकारने राष्ट्रपतींची शिफारस घेऊन केरळ या राज्याचे नाव केरळम असे बदलण्यासाठी केरळ अल्टरेशन ऑफ नेम बिल 2026 हे विधेयक संसदेत सादर केले आणि ते मंजूर देखील झाले आणि आता राष्ट्रपतींची देखील मंजुरी त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, 16व्या हॉकी इंडिया पुरुष ज्युनियर चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर 16व्या हॉकी इंडिया पुरुष ज्युनियर चॅम्पियनशिप 2026चं विजेतेपद जर आपण पाहिलं तर त्याचं विजेतेपद पर्याय ब ओडिसा या संघाने पटकावलेला आहे. आवृत्ती किती होती? 16वी आवृत्ती होती. कशाची होती? हॉकीची होती. यामध्ये जर आपण पाहिलं तर याचं आयोजन हे कोयंबतूर तमिळनाडू या ठिकाणी या 16व्या आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये विजेता ओडिसा ठरलेला आहे, हॉकी असोसिएशन ऑफ ओडिसा. पराभव कोणाचा केला? तर मध्य प्रदेशचा पराभव करत ओडिसाने विजेतेपद पटकावले आहे. म्हणजेच आपला उपविजेता कोण असणार आहे? तर मध्य प्रदेश. 3ऱ्या स्थानावर आहे पंजाब, ज्याने झारखंडला हरवलं होतं. आणि 4थ्या स्थानावर आहे झारखंड. लक्षात ठेवायचं आहे, पंजाब 3ऱ्या स्थानावर, 4थ्या स्थानावर झारखंड. आयोजन लक्षात ठेवायचं आहे, कोयंबतूर तमिळनाडू. विजेतेपद असणार आहे तर ओडिसा, उपविजेतेपद मध्य प्रदेश. आवृत्ती किती होती? 16वी आवृत्ती होती. प्रश्न क्रमांक 4, बांगलादेशचे 24वे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली? प्रश्न हा देखील महत्त्वाचा असणार आहे. तर बांगलादेशचे 24वे राष्ट्रपती म्हणून जर आपण पाहिलं तर पर्याय क मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर असं त्यांचं नाव आहे, जे बांगलादेशचे आता 24वे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारलेला आहे त्यांनी. कोणाच्या जागेवर? तर मोहम्मद शहाबुद्दीन यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता आणि त्यानंतर ते पद रिक्त झालं आणि त्या पदावर आता मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची निवड करण्यात आलेली आहे. मोहम्मद शहाबुद्दीन केव्हापासून राष्ट्रपती होते? तर 2023 एप्रिल 2023 पासून ते राष्ट्रपती होते. 24 जुलै 2026ला त्यांनी राजीनामा दिला होता. केव्हा? 24 जुलै 2026ला राजीनामा दिला होता. जर आपण पाहिलं तर बांगलादेशातील राष्ट्रपती निवड ही थेट जनतेकडून होत नाही, तर संसदेचे खासदार मतदान करून राष्ट्रपती निवडत असतात. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. संविधान लागू झाल्यानंतर पहिली राष्ट्रपती निवडणूक बांगलादेशी 1974 साली झाली होती. केव्हा? 1974 साली. 1978, 1981 आणि 1986 जनतेकडून थेट निवडणूक ही झाली होती 3 वर्षी. पुन्हा एकदा सांगतो, 1978, 1981 आणि 1986 या कालावधीमध्ये जनतेकडून थेट निवडणूक झाली होती. परंतु पुन्हा एकदा 1991 पासून संसदीय पद्धत ही लागू करण्यात आलेली आहे. 1991चे विशेष महत्त्व जर आपण पाहिलं तर 1991 मध्ये 2 उमेदवारांमध्ये प्रत्यक्ष स्पर्धा झाली होती. त्यानंतर 2023 पर्यंत राष्ट्रपती निवडणुका प्रामुख्याने बिनविरोध झाल्या होत्या. म्हणून 35 वर्षानंतर 2026 मध्ये राष्ट्रपती पदासाठी स्पर्धा ही होत आहे. बांगलादेशचे नवीन राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती आपण पाहिले तर ते मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर असून संबंधित पक्ष त्यांचा कोणता आहे? तर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNP असं त्या पक्षाचं नाव असणार आहे आणि हे बांगलादेशचे 24वे राष्ट्रपती असणार आहेत. 23वे विचारले तर मोहम्मद शहाबुद्दीन आणि 24वे विचारले तर मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर.
तारिक रहमान कोण आहेत? बांगलादेशचे पंतप्रधान आहेत. बांगलादेशची राजधानी कोणती आहे? तर ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 5वा, पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा असणार आहे. तर पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये भारत जर आपण पाहिला तर भारत हा 176व्या क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांकावर आहे? 176व्या क्रमांकावर आहे. एकूण किती देशांचे मूल्यांकन करण्यात आले होते? तर 177 देशांचे मूल्यांकन करण्यात आले होते. त्यापैकी भारत जर आपण पाहिला तर फक्त शेवटून दुसरा म्हणजे 176व्या क्रमांकावर असणार आहे. 177वा क्रमांक कोणत्या देशाचा आहे? तर लाओस या देशाचा 177वा क्रमांक असणार आहे आणि त्या अगोदर 1 क्रमांकाने भारत हा पुढे आहे, म्हणजे 176वा क्रमांक आपल्या भारताचा असणार आहे. कशामध्ये? तर पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये. भारताला गुण किती प्राप्त झाले 100 पैकी? तर फक्त 22.46 गुण प्राप्त करत भारत हा 176व्या क्रमांकावर आहे या पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये. आता भारत 176व्या क्रमांकावर आहे, लाओस शेवटच्या क्रमांकावर आहे म्हणजे 177व्या क्रमांकावर. पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर एस्टोनिया देशाने 74.49 गुण मिळवत जगामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे, लक्षात ठेवायचा आहे. दक्षिण आशियाई देशांमध्ये भारताचे स्थान जर आपण पाहिलं तर सर्वात शेवटी असणार आहे. निर्देशांक मोजण्याचे निकष कोणते आहेत? हवा गुणवत्ता, हरितगृह वायू उत्सर्जन, जैवविविधता आणि अधिवास संवर्धन, पाण्याचे स्रोत व ऊर्जा वापर यावर हे जे काही पर्यावरण कामगिरी निर्देशांक असते बघा, तर ते ठरत असते. भारताची कामगिरी अतिशय निंदनीय असून 176 क्रमांक आपल्या भारताचा असणार आहे यामध्ये. प्रश्न क्रमांक 6वा, दूरदर्शनचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर दूरदर्शनचे महासंचालक म्हणून जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पर्याय अ रीना सोनोवाल कौली यांची दूरदर्शनचे नवीन महासंचालक म्हणून अलीकडेच नियुक्ती करण्यात आलेली आहे. दूरदर्शन जर आपण पाहिलं तर दूरदर्शन म्हणजेच डीडी हे भारताचे सरकारी मालकीचे आणि सर्वात जुने सार्वजनिक दूरदर्शन प्रसारक आहे. याची स्थापना आपण पाहिली तर 15 सप्टेंबर 1959 साली झाली होती. केव्हा? 15 सप्टेंबर 1960 साली. प्रसार भारती या संस्थेचा एक प्रमुख भाग आहे. भारताच्या ग्रामीण आणि शहरी भागात माहिती, शिक्षण व मनोरंजन पोहोचवण्यात जर आपण पाहिलं तर दूरदर्शनने ऐतिहासिक कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. स्थापना वगैरे पाहिलेली आहे. पहिली दैनिक सेवा जर आपण पाहिली तर 1965. पहिली दैनिक सेवा ही 1965 मध्ये ऑल इंडिया रेडिओचा भाग म्हणून नियमित प्रसारणास सुरुवातही करण्यात आली होती. महत्त्वाची वैशिष्ट्ये जर पाहिली तर कृषी दर्शन यासारख्या कार्यक्रमांनी शेतकऱ्यांना मदत केली, तर हम लोग व बुनियाद यासारख्या मालिकांनी घराघरांमध्ये लोकप्रियता मिळवली होती. 2 मालिका लक्षात ठेवायच्यात, हम लोग व बुनियाद. 7वा प्रश्न आहे, 31व्या दक्षिण प्रादेशिक परिषद बैठक 2026 चं आयोजन जर आपण पाहिलं तर ते कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर याचं आयोजन हे पर्याय अ कोवलम तमिळनाडू या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्या ठिकाणी तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय आणि अमित शहा यांची बैठकी पार पडली होती, लक्षात ठेवायचं आहे. दोघे जे आहेत बघा तर ते त्या ठिकाणी एकत्र आले होते. तारीख जर आपण पाहिली तर 20 ऑगस्ट 2026 रोजी ही बैठक पार पडली. ठिकाण होतो कोवलम, तमिळनाडू या ठिकाणी. अध्यक्ष कोण होते? अमित शहा याचे अध्यक्ष होते. जर आपण पाहिलं तर जे सर्व प्रादेशिक परिषदांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, कोण? तर अमित शहा हे सर्व प्रादेशिक परिषदांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर यजमान व उपाध्यक्ष कोण होते? जोसेफ विजय जर आपण पाहिलं तर ते यजमान व उपाध्यक्ष होते. यजमान राज्याचे मुख्यमंत्री हे परिषदेचे उपाध्यक्ष असतात, हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. या बैठकीमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळचे मुख्यमंत्री, तेलंगणाचे उपमुख्यमंत्री आणि पुदुच्चेरीचे नायब राज्यपाल सहभागी झाले होते. आता चर्चेचे मुख्य कारण काय? तर कावेरी आणि कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत चर्चा झाली. मागे जवळपास 8-10
दिवसांपूर्वीच आपण हा प्रश्न कव्हर केला आहे, कावेरी आणि कृष्णा नदी पाणी वाटप जो काही वाद सुरू आहे बघा केरळ वगैरे राज्याचा, तर त्यावर चर्चा करण्यात आली. कर्नाटकातील प्रस्तावित मेकेदातू धरण आणि केरळमधील मुल्लापेरियार धरण सुरक्षा, फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट्सबाबत चर्चा, परिसीमन 1971 जनगणनेनुसार लोकसभा जागा 543 ठेवण्याची मागणी, दक्षिण प्रादेशिक परिषद राज्ये ज्यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि तेलंगणा, पुद्दुचेरी, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून बोलावले जाते. जर महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवायचे असतील तर आधार जर आपण पाहिला तर राज्य पुनर्रचना कायदा 1956, एकूण क्षेत्रीय परिषदा जर पाहिल्या तर 5, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि मध्य. प्रकार जर आपण पाहिला तर सल्लागार संस्था, उद्देश पाहिला तर आंतरराज्य व केंद्र राज्य समन्वय, अध्यक्ष जर आपण पाहिले तर केंद्रीय गृहमंत्री याचे अध्यक्ष असतात. 8वा आणि शेवटचा प्रश्न, भारतात दुर्मिळ मूलद्रव्यांच्या शोधासाठी व अन्वेषणासाठी परवाना देणारे पहिले राज्य कोणते ठरले तर पर्याय ड राजस्थान. राजस्थान हे भारतामध्ये दुर्मिळ मूलद्रव्यांच्या शोधासाठी व अन्वेषणासाठी परवाना देणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. हे झाले आजचे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न, जे माहिती सगळे या ठिकाणी कव्हर केले. आता घेऊया यांची रिव्हिजन फास्ट पद्धतीने, प्रश्न आणि उत्तर स्वरूपात रिव्हिजन घेऊया. पहिला प्रश्न, मेगा अर्थ बाह्यग्रह GJ523b या शोधाशी संबंधित संशोधक पथक कोणते? पर्याय अ अमॅक्स क्राफ्ट पथक या शोधाशी संबंधित पथक असणार आहे. दुसरा प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याचे नाव बदलून केरळम करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली? पर्याय अ केरळ राज्याच्या नामकरणाला आता राष्ट्रपतींची मंजुरी प्राप्त झाली असून त्या राज्याचं नामकरण आता केरळम करण्यात येणार आहे. प्रश्न तिसरा, 16व्या हॉकी इंडिया पुरुष ज्युनियर चॅम्पियनशिप 2026चं विजेतेपद कोणी पटकावलं? तर त्या ठिकाणी विजेतेपद हे ओडिसाने पटकावले आहे. उपविजेता मध्य प्रदेश ठरलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर कोणता राज्य आहे आपण पाहिला होता, तर माहिती असेल पुन्हा एकदा तर कमेंट करून सांगा. बांगलादेशचे 24वे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची निवड करण्यात आली आहे. 23वे होते मोहम्मद शहाबुद्दीन ज्यांनी राजीनामा दिला होता. पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर भारत हा 176व्या क्रमांकावर आहे, म्हणजे शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे, लक्षात ठेवायचं आहे. दूरदर्शनचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय अ रीना सोनोवाल कौली यांची नियुक्ती करण्यात आली आहे दूरदर्शनचे नवे महासंचालक. 7वा प्रश्न आहे, 31व्या दक्षिण प्रादेशिक परिषद बैठक 2026चं आयोजन कुठे करण्यात आलं? पर्याय अ कोवलम, तमिळनाडू या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, भारतात दुर्मिळ मूलद्रव्यांच्या शोधासाठी व अन्वेषणासाठी परवाना देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले ज्याने भारतात दुर्मिळ मूलद्रव्यांच्या शोधासाठी व अन्वेषणासाठी परवाना दिलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लक्ष्य सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर टेलिग्राम पेज असेल, इंस्टाग्राम चॅनल असेल, त्या दोन्ही ठिकाणी देखील आपल्याला फॉलो करायचं, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि आपले व्हिडिओ अशाच शेवटपर्यंत पाहण्यास मदत करायची. तसेच व्हिडिओ शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे, आवडला असेल तर कमेंट देखील करायचं आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.